वस्तादांनी डाव टाकला. आता ते काँग्रेस बरोबर नाही, भाजप बरोबर सत्तेमध्ये जाणार. लोकांना अगोदरपासूनच शंका होती, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाणार नाही, ती सत्तेमध्ये भाजप बरोबर जाणार. आता हे सर्व खरं होताना दिसतंय. कारण की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आणि भाजपकडून अशी एक बैठक घेण्यात आली, ज्याची चर्चा कुठेही झाली नव्हती. पण आता ती माहिती समोर आली आहे. त्यावरून हे संकेत दिले जातात, शरद पवार यांची राष्ट्रवादी लवकरच भाजपमध्ये जाणार. पण नेमकं असं काय घडले, कोणाबरोबर ही मीटिंग झाली, या दाव्यांमध्ये किती सत्य आहे, चला सविस्तर या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. त्या भेटीबद्दल जयंत पाटील यांनी स्पष्टपणे काहीही सांगितलं नव्हतं आणि आता 4-5 दिवसा अगोदर त्यांनी विधानसभेमध्ये एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते, जे खासदार आमदार दुसऱ्या पक्षामध्ये गेलेत त्या लोकांना कमेंट बॉक्समध्ये घाणघाण शिव्या दिल्या जातात. एवढंच काय, मुख्यमंत्र्यांना देखील घाणघाण शिव्या दिल्या जातात. जे लोक कमेंट करतात त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. यावरती लोकांनी टीका केली होती. जयंत पाटील हे 100% भाजपमध्ये जाणार, त्यामुळं ते अगोदरच लोकांच्या टीकेला घाबरलेले दिसत आहेत. कारण की सध्याच्या परिस्थितीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये रोहित पवार सोडलं तर कोणीही महायुतीबद्दल बोलत नाही. आता जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची जी भेट झाली, त्यांच्या भेटीत नेमकं काय बोलणं झालं, ही भेट समजून घेण्या अगोदर आपल्याला काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील. काही दिवसापूर्वी शरद पवार गटातील आमदार खासदार आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दल चर्चा करत होते. त्यामध्ये खासदार अमोल कोल्हे यांचं देखील नाव पुढे आलं. या लोकांचं असं म्हणणं होतं, विरोधी बाकांवरती राहण्याऐवजी सत्तेमध्ये सहभागी व्हावं. दुसरीकडे काही खासदार आमदार तर स्वतंत्र भूमिका घेण्याच्या निर्णयात होते. आपल्याला माहिती आहे, जे 15 दिवसा अगोदर शरद पवार यांनी स्वतः सांगितलं होतं, आम्ही काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत, असा प्रस्ताव त्यांनी काँग्रेस पक्षालाही पाठवला होता. पण त्याचबरोबर त्यांच्या भाजप पक्षाशीही चर्चा चालू होत्या. या ठिकाणी राजकीय विश्लेषक म्हणतात, राष्ट्रवादीला ज्या पक्षाकडून जास्त फायदा मिळेल त्या पक्षामध्ये ते विलीन होतील. आता शरद पवार यांची राष्ट्रवादी भाजपमध्ये का जाणार याचं गणित समजून घ्या. 2019ला जी विधानसभेची निवडणूक झाली होती, त्यानंतर राजकारणामध्ये जे काही घडलं ते भारतामध्ये पहिल्यांदाच असं घडलं होतं. निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद झाला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपपासून वेगळी भूमिका घेतली आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर गेले. मात्र त्याआधी एक घटना घडली होती, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, पहाटेची शपथविधी. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुरुवातीला सर्वजण असे म्हणाले, अजित पवार राष्ट्रवादीपासून वेगळे झाले आणि त्यांनी शपथविधी घेतली. यानंतर स्वतः शरद पवार यांनी सांगितलं होतं, मी तर गुगली टाकली होती. त्यामुळे शरद पवार कशा प्रकारे विचार करू शकतायत हे भाजपलाही माहिती आहे, काँग्रेसलाही माहिती आहे. पण यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय, जर भाजप आणि शरद पवार यांच्यामध्ये संवाद सुरू असेल तर त्या संवादासाठी विनोद तावडे यांची का निवड करण्यात आली. विनोद तावडे हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विश्वासातील नेत्यांपैकी एक मानले जातात. विरोधी पक्षांबरोबर बोलणं, त्यांच्यामध्ये मध्यस्थी करणं यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे आणि त्यांना अनुभव देखील आहे. त्यामुळं विनोद तावडे आणि जयंत पाटील यांची भेट ही काही योगायोग नाहीये. यामध्ये आणखीन एक महत्त्वाची माहिती समोर येते, ते म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये बदल होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. कोणी म्हणते त्यांना केंद्रामध्ये मंत्रिपद दिलं जाईल, तर कोणी म्हणते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्येच मुख्यमंत्री राहतील. पण आता यामध्ये सर्वात मोठा प्रश्न, शरद पवार यांची राष्ट्रवादी भाजपबरोबर का जाणार, त्यांना भाजपमधून असं काय मिळणार. जर केंद्रातील समीकरणामध्ये बदल झाला तर शरद पवार गटाला राष्ट्रीय पातळीवरती प्रतिनिधित्व मिळू शकतं. बऱ्याच दिवसापासून ही चर्चा चालू होती, सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार. शरद पवार यांची राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन झाल्यानंतर कदाचित त्यांना हे मंत्रिपद मिळू शकतं. पण इथे एक मोठा प्रश्न उपस्थित होतो, जर शरद पवार यांची राष्ट्रवादी भाजपमध्ये गेली तर महायुतीमधील अंतर्गत समीकरणामध्ये मोठे बदल होऊ शकतात आणि वादही निर्माण होऊ शकतात. आणि यामधून एक गोष्ट स्पष्ट होईल, महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधामध्ये कोणताही मोठा पक्ष राहणार नाही, फक्त काँग्रेस सोडला तर. आणि हे करण्यासाठी भाजप कोणाबरोबरही युती करू शकतात, कोणालाही तोडू शकतात, कोणालाही फोडू शकतात. ज्या काँग्रेस पक्षामधून शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा उदय केला, ती राष्ट्रवादी आता भाजपबरोबर जाईल का? कारण की सध्या तर चर्चा अशाच चालू आहेत. आपल्याला या विषयावरती काय वाटते
खरंच शरद पवार यांची राष्ट्रवादी भाजपबरोबर जाईल की काँग्रेसमध्ये विलीन होईल, आणि जर भाजपमध्ये गेली तर रोहित पवार यांचा काय निर्णय असेल? कारण की रोहित पवार हे महायुतीच्या विरोधातच नेहमी बोलताना दिसत आहेत. यावरती आपलं काय मत आहे? एक कमेंट करून नक्की सांगा.